नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर अनेक विद्यार्थ्यांना जीवाशी जावं लागलं. त्याच्याच निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला सर्व समाजवादी पक्षांनी आपला पाठिंबा देत बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. बौद्ध विहार प्रांगणापासून हा मोर्चा काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढून केंद्र सरकारवर तीव्र शब्दात निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या व इतर मागण्यांचे निवेदन पूर्णा पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले. निवेदनावर अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत उपगुप्त महाथेरो, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, नगरसेवक उत्तम भैया खंदारे, दादाराव पंडित, धम्मा जोंधळे, रऊफ कुरेशी, हाजी कुरेशी, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, राजकुमार सूर्यवंशी, संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, राजू नारायणकर, सुनील मगरे, सरहान बागवान, शेख रफिक सर, लक्ष्मण गायकवाड, प्रबुद्ध काळे, रवी वाघमारे, बंटी रणवीर, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, इंजिनियर विजय खंडागळे, नागेश शेंगडे, DYFचे शेख नसीर, राहुल कचरे, साहेबराव सोनवणे, अतुल गवळी, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, मोहम्मद शफीक, अशोक कांबळे, शिवाजी वेडे सह सर्व समविचारी पक्ष सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला. तर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवून समर्थन दिले. आज 23 जुलै 2026 रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशात बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. त्या अनुषंगाने पूर्णा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी पूर्णा शहरात कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये काँग्रेस पार्टीचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आला आहे. त्याचबरोबर DYSFI या संघटनेचा शेतकरी संघटना असेल, याच्यामध्ये जनता दल असेल, अनेक सामाजिक संघटनेचा, पूर्णा शहरातल्या तमाम नगरसेवकांचा या ठिकाणी या बंदला आज पाठिंबा मिळाला. या बंदमध्ये आमचे धर्मगुरू आदरणीय डॉक्टर उपगुप्त महास्थवीर हे देखील या बंदमध्ये सामील होते. मी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विशेषतः पूर्णा शहरातल्या सर्व संस्था चालकांनी आपल्या या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्णा शहरातल्या सर्व शाळा एका शब्दावरती त्या संस्था चालकांनी, त्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद केल्या, सोडल्या. त्या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज पूर्णा शहरामध्ये शांतता पाळण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य देणारे या पूर्णा शहरातली व्यापार कमिटी, जे बाजारपेठची कमिटी असेल, बागवान बिरादरीची कमिटी असेल, त्याचबरोबर पूर्णा शहरातल्या पानपट्टीवाले असतील, अन्य सर्व या व्यापाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व आज मला ज्या पक्षांनी ज्या संघटनेनं पाठिंबा दिला त्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनाच आपण साकडं झालो की यांनी यांचा पाठिंबा काढून घ्यावा. म्हणजे सरकार आपोआपच करतं. पेटीवर असलेलं सरकार तेव्हा आपण सर्वजण यांनाच निवेदन देऊ की तुम्ही यांचा पाठिंबा काढून घ्या, म्हणजे सोयीचं होऊन जाईल. तेव्हा जे आज लोकशाहीला म्हणजे धप्पा लागलेला आहे, लोकशाहीला कलंक लागलेला आहे, हा कलंक बघा. आता अशी वेळ येऊ नये की एखाद्या वेळेला हे जे तरुण आहेत, जे काठीने पोलीस मारतात, त्यांच्याच काठ्या घेऊन त्यांना एखाद्या वेळेला मारण्याची पाळी यांच्यावर येऊ. आता बघा, पंजाब मधून शीख लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तलवारी भाले घेऊन दिल्लीकडे येतात.
त्यांच्या वाट्याला येतात का ते? त्यांना लाठ्या मारा बरं म्हणा, त्यांना काठ्या चालवायला तुमच्या सांगतात काय? सर्व ते काठ्या बिट्यावर आहे, तुमच्या काठ्या सगट कत्तली करतील सर्वांच्या. बघा पंजाबवरून निघालेत माणसं ते दिल्लीला येत आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे आज पूर्ण देशामध्ये हे वातावरण बिघडलेलं आहे. नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी, बांगलादेशासारखी परिस्थिती आपल्या देशातही येऊ शकते, नाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून यासाठी शासनाने सावध राहावं, सहज घेऊ नये, जरा शुद्धीवर येऊन घ्यावं. आणि न्यायालय सुद्धा चुकीचं बोलतं, न्यायालयाने सुद्धा चुकीचा विचार केलेला आहे, हेही वाईट आहे. न्यायालयानं सुद्धा त्यांचं पटीक बनवू नये, त्यांच्या हातातलं बाहुलं बनवू नये आणि खऱ्या अर्थाने न्याय द्यावा या मुलांना. तेव्हा मी आज ज्या अमित शहा प्रधानमंत्री जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा निषेध करतो. आणि जे मुलांना मार लागलेला आहे त्यांच्या संवेदना आम्ही जाणू शकतो. यानंतर जे विद्यार्थी अशा प्रकारे दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी रस्त्यावर येतील त्या वेळी आपल्या सर्व तरुणांनी त्यांच्या मागे उभं राहावं. आणि झाल्या घटनेचा, दिल्लीमध्ये होत असलेल्या घटनेचा मी एकदा निषेध करतो. आणि आपण उपस्थित आहात सर्वांना धन्यवाद. मला माहिती नाही, ते म्हणत होते नीम का पत्ता कड़वा है, असं म्हणत होते. आणि त्याला वेगळ्या तऱ्हेने प्रतिसाद येत होता. खरंच मोदी सरकार बडवं आहे का याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आपण पाहतोय की देशामध्ये गेली 12 वर्ष हे मोदीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि आल्यापासून सातत्यानं अत्याचाराचं सत्र देशामध्ये चालू आहे. या देशामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचं ही म्हण आली नाही ना की नीम का पत्ता कडवा आहे, त्यामुळेच आली की काय मला असं वाटतं. आणि बांधवांनो, गेली आठवडाभर आपण पाहतोय, त्याही अगोदर पासून पाहतो की अभिजित दिपकेनं जे कॉक्रोचचं आंदोलन चालू केलं त्याला या मोदी सरकारनं हलक्यात घेतलं. त्यांना वाटलं या देशातला हा तरुण काय करणार आहे, त्याच्यानं काय बिघडणार आहे. परंतु हा कॉक्रोच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला आणि जंतर मंतरवर लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झाले. मला वाटतं त्या मोदीच्या पॉकेट पर्यंत हे कॉक्रोच पोहोचले. तेव्हा त्याला त्याची कळ लागली आणि नंतर मग या कॉक्रोचला सांभाळा, त्याला इथून हाकला, ते जंतर मंतरवर दिसले नाही पाहिजे अशा तऱ्हेचे आदेश गृहमंत्री काढतात. अमित शहा त्या बिचाराला अगोदर पासूनच माहिती आहे, तडीपार माणूस, त्याला अगोदर पासूनच माहिती आहे की गुन्हेगारी जगतामध्ये काय होतं. तुम्ही टीव्ही पाहणारे लोक आहात, टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल की पोलिसांपेक्षा त्या ठिकाणी पोलिसांचा वेश घालून आमच्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करणारे जे लोक होते ते पोलीस नव्हते. पोलिसांच्या वेशामध्ये हे रायंदर पाठवले. ते मला असं वाटतं ते मोदी भक्त आणि मोदीचे शहाचे भक्त याच्यापेक्षा RSS चे लोक आहेत, याच्यापेक्षा दुसरे असू शकत नाही. बांधवांनो, खऱ्या अर्थानं ती लोकशाही जिवंत ठेवू शकणार नाही.